प्रसन्न वातावरण, हे शांतमय वातावरण पाहता क्षणी पुन्हा देवतेच्या मनाचं समाधान होणार नाही. भक्तजन, इच्छित मनकामना सफलास्तु असा दीर्घ आशीर्वाद आहे. तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख, सौख्य, शांती, समाधान, चैतन्य, शक्ती सदैव नांदेल असा या गंगा मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पृष्ठभागी आहे. कारण देवतांचा मोठेपणा कुणी वाढविला असेल तर भक्तराजाने वाढविला. देव हा कुणी पूजला असेल तर भक्तराजाने पूजला. मग दृश्य अदृश्य रूपाने असेना का भक्तराजांचे संसार सुखी करण्यासाठी नव्हेच तर देवतांचं दैवित्याच्या जगात सदैव राहिलं पाहिजे यासाठी सर्व देवता झटत आहे. मग सर्वांचे भक्तांचे संसार सुखी करण्यासाठी आम्ही देवता सदैव तत्पर आहोत. आणि यासाठी भक्तीची कास, भक्तीचा ध्यास आणि भक्तीची आस अंतराच्या ठिकाणी सदैव ठेवा. तुमच्या जीवनाचा निश्चितच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संसार म्हटल्याच्या नंतर संसार म्हणजे अथांग अशातेचा संसारूपी भवसागर आहे. आणि संसारूपी भवसागरात जर तरुण जायचं असेल ना तर नेहमी भजन, पूजन, कीर्तन, अर्चन, भक्ती मार्गाचा अवलंब आचरणात आणण्यासाठी तयार व्हा. निश्चितच तुमच्या जीवनात निर्माण होणारी सर्व विघ्न या गंगा मातेच्या आशीर्वादानं सफल होतील. आणि एवढे कशाला ही गंगा माता या भूतलावर का आणि कशासाठी अवतीर्ण झाले असेल तर मुमुक्ष जनांच्या उत्तरासाठी. म्हणूनच सदैव तुमच्या जीवनात सुखमय वातावरण निर्माण करण्यासाठी हा आशीर्वाद माझा सदैव तुमच्या पृष्ठभागी आहे. सदैव पृष्ठभागी आशीर्वाद, आशीर्वाद.